मला वेळेची कल्पना आहे, त्यामुळे मी लवकरात लवकर संपवतो. जरी मी ते लिहून आणलेलं असलं आणि वेळेत कुठे भटकणार नाही याची काळजी घेतली होती, परंतु त्याला आणखी मी टीव्हीचा जर्नलिस्ट असल्यामुळे बोलता बोलता अधिक एडिट करतो. सेनासाहेब सुभा आणि हिंदवी स्वराज्य विस्तारक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले प्रथम यांच्या पवित्र स्मृतींना सर्वात आधी वंदन. भोसले प्रतिष्ठान आणि महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या वतीनं आयोजित आजच्या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री संपत्ती उईके, श्रीमंत राजे रघुजी राजे भोसले पंचम, श्रीमंत राजे डॉक्टर मुधोजी भोसले आणि माझ्या नागपूरकर बंधू भगिनींनो. खरं तर आम्हा प्रत्येकाचं क्षेत्र हे वेगळं आहे, पण आम्ही सगळेजण आता एकाच भावनेनं भारावून गेलोय. याचं कारण हा पुरस्कार सेनासाहेब सुभा आणि हिंदवी स्वराज्य विस्तारक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या वारसदारांच्या वतीनं, नागपूरकर भोसले घराण्याच्या वतीनं, भोसले प्रतिष्ठान आणि महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या वतीनं देण्यात येतोय. त्यामुळे त्याची जी पुण्याई आहे त्याची आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे पुरस्कार जेव्हा तो दिला जातो त्याविषयी कृतज्ञतेची भावना असतेच, पण तो जेव्हा ज्यांच्या हस्ते दिला जातो त्याच्यामुळे ती कृतज्ञतेची भावना आम्हा 8ही जणांच्या, किंबहुना आता शांभवी 9वी आहे तिच्यामुळे आणखी ती वाढीस लागलेली आहे. सगळ्यांची नावं घेत नाही, पण खास करून जी स्पर्धात्मक युगात इथे मंडळी आहेत त्यांच्यासाठी जर सांगायचं असेल, मग तो सागर असेल, क्रिशा असेल किंवा मधुरा असेल आणि शांभवी पण असेल. तुमच्यासाठी हे युग स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगात तुमचा प्रत्येकाचा एक आयडॉल असेल, आदर्श असेल, पण यशस्वीपणे बाउन्स बॅक करणारं आणि खिलाडू वृत्तीनं निर्णय स्वीकारणारं राजकारणातलं व्यक्तिमत्व म्हणून जर कुणाला तुम्हाला आदर्श बाळगायचं असेल तर ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं बसलेले आहेत आणि 2022 साली ते जिवंत उदाहरण आपण पाहिलेलं आहे. गेल्या 36 वर्षांच्या माझ्या क्रीडा पत्रकारितेच्या कारकिर्दीत अनेकदा सामाजिक आणि स्पर्धात्मक पुरस्कार मिळाले, परंतु आजचा पुरस्कार वेगळा आहे हे मी सांगितलंच तुम्हाला. आणि त्याचं महत्वाची गोष्ट म्हणजे सेनासाहेब सुभा आणि हिंदवी स्वराज्य विस्तारक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले प्रथम यांच्या स्मरणार्थ मिळालेला हा पुरस्कार. रघुजी महाराजांची मागच्या ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारनं भारतात आणलेली तलवार ही आमच्या प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात पाहताना माझ्या अंगावर जो शहारा आला, त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारतानाही तोच येतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकारी दाखवलेल्या तत्परतेमुळे ती तलवार पुन्हा भारतात येऊ शकली. त्यामुळे त्याचं श्रेय आज या व्यासपीठावरून एक पुरस्कार्थी म्हणून मी त्यांना देऊ इच्छितो. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आणि नागपूरमध्ये झालेली, मुख्यमंत्री स्वतः होते त्यावेळेला जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती त्यानिमित्तानं अनेकदा या नागपूर शहरात आलो आणि वेळोवेळी हे शहर मला बदललेलं दिसलं. आणि अर्थातच त्याचं कारण या शहराला लाभलेलं नेतृत्व. गडकरी आणि फडणवीस यांच्यामधलं विकासाच्या दिशेनं झेपावणारं राजकीय नेतृत्व या शहराला लाभलंय. अर्थातच ते दोघं राजकीय नेते नाही आहेत फक्त, तर ते सांस्कृतिक दृष्ट्या राजकीय नेते आहेत. आणि म्हणूनच इतर नेत्यांच्या मांदियाळीत ते दोघंही वेगळे ठरतात. आज गडकरी साहेब येणार होते, पण डिजिटल स्वरूपात त्यांनी आपला संदेश पाठवला, त्यामुळे त्यांचं नावही पुन्हा घेतो. आणि संगीत असेल, नाट्य असेल, चित्रपट असेल, खेळ असेल, साहित्य असेल, खाद्य संस्कृती असेल, या प्रत्येकामध्ये रुची राखणारे, त्यावर उत्तम भाष्य करणारे असे कितीचे नेते आहेत आपल्या महाराष्ट्रात, हाताच्या बोटावर मोजण्या इतकेही नाही. त्याच्यामध्ये केवळ 2 नेते आहेत आणि ते दोन्ही नेते तुमच्या नागपूरचे आहेत, माझ्या महाराष्ट्राचे. एक गडकरी, दुसरे फडणवीस. गडकरी साहेबांनी मागच्या वर्षी जो क्रीडा महोत्सव खासदार केला त्यावेळी त्यांनी फडणवीस साहेबांनी जे अर्थसहाय्य दिलं होतं 100 कोटीचं, त्याचा खास त्यांनी उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की या नागपुरात 350 खेळाची मैदानं त्यांना उभी करायची आहेत. माझ्या दृष्टीनं ती जेव्हा उभी राहतील तेव्हा खऱ्या आनंदाचा क्षण असेल. कारण गडकरी साहेब स्वतःच म्हणाले की मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियाच्या रील्समध्ये आजची तरुणाई ही गुरफटत चालली आहे आणि आजच्या पिढीला मैदानाकडे वळवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला होता. ते करणं कठीण आहे, पण ते करायला हवं याची जाण असलेला नेता हा गडकरी आहे. आणि म्हणूनच रस्ते असतील, पूल असतील किंवा मेट्रो असतील यांची निर्मिती करता करता
गडकरींसारखा नेता पुढच्या पिढीला घडवण्याचं स्वप्न पाहतोय आणि ते करण्याचं काम मुख्यमंत्री स्वतः देखील करतायत. कारण याच मुख्यमंत्र्यांनी प्रोजेक्ट महादेव आणि पुणे ग्रँड टूर सारख्या 2 प्रकल्पांना आर्थिक जे बळ दिलं आपण ते सर्वांनी पाहिलं. माझ्या दृष्टीने ही जोडी म्हणजे आज 36 वर्ष क्रिकेट कव्हर करतोय. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर, एक मेंटॉर आणि दुसरा शिष्य, अशा प्रकारची ही जोडी आहे. फडणवीस साहेबांना अनेकदा ऐकलं, क्रिकेटची निवडणूक MCAची असते, खूप गाजते, त्यावेळी त्यांना ऐकलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं त्यांच्या तरुणपणी त्यांचा आवडता फलंदाज संदीप पाटील. आणि आता अलीकडेच MCAचं जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांनी हाच मान रोहित शर्माला दिला. मी सांगू इच्छितो, मुंबईत एकेकाळात मोकळी मैदानं होती म्हणूनच संदीप पाटील घडू शकला, म्हणूनच रोहित शर्मा घडू शकला. पण आज त्याच मुंबईत सिमेंट कॉन्क्रीटचं जाळं, सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभं राहते. आणि त्या मुंबईत या दोन्ही नेत्यांनी किंवा त्यांच्यासारखा खेळामध्ये ज्यांना रुची आहे अशा नेत्यांनी जर आम्हाला खेळाची मैदानं दिली तर मला वाटतं या खेळाडूंसारखे अनेक खेळाडू घडतील. आणि मला वाटतं हे नागपूर हे आज जितकं फडणवीसांचं आहे, जितकं गडकरींचं आहे, तितकं ते माझ्या दिव्या देशमुखचं आहे. त्यामुळे क्रिशा सोनी असेल, मधुरा असेल किंवा पुण्याचा सागर कांबळे असेल, अशांना खेळाची मैदानं हवी आहेत, जलतरण तलाव हवे, ते त्यांनी द्यावेत. या पुरस्कार सोहळ्याला एक आध्यात्मिक वातावरण देखील आहे. अध्यात्मात नेहमी असं म्हटलं जातं की ग्रंथ कळले तर संत कळतील आणि संत कळले तर भगवंत कळेल. आणि त्याच विचारधारेवर भर देऊन अध्यात्मातलं विज्ञान आणि विज्ञानातले अध्यात्म या तत्वज्ञानाद्वारे समाज मनाची जडणघडण करणारे, सेवा मार्गाचा विस्तार करणारे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीनं अध्यात्माची या कार्यक्रमाला जोड लाभली. मला या पुरस्काराच्या निमित्तानं आठवण काढावीशी वाटते, ती मला संधी देणाऱ्या सामना, सांज लोकसत्ता, लोकसत्ता आणि गेली 18 वर्ष मी ज्या इलेक्ट्रॉनिक चॅनलमध्ये त्याचा उल्लेख वारंवार होतो ते म्हणजे ABP माझा आणि आधीचा स्टार माझा. या सगळ्यांचे आभार, तिथल्या वरिष्ठांचे आभार. आजवरच्या आयुष्यात नागपूरनं अनेक मित्रमंडळी दिली आहेत, त्यामुळे नागपूरचं माझं नातं हे अतिशय घट्ट होतं. आजच्या पुरस्कारानं ते दृढ झालंय असं मी म्हणेन. आणि पुन्हा एकदा रघुजी राजेंच्या स्मृतीला वंदन करून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.